मिरज येथील बंद पडलेल्या शासकीय दूध डेअरीच्या जागेवर अत्याधुनिक लॉजिस्टिक पार्क उभारण्याबाबत शिवसेना नेते मोहन वनखंडे सर यांनी उदय सामंत उद्योगमंत्री महाराष्ट्र राज्य यांना भेटून निवेदन दिलंय। या निवेदनात म्हटलंय की सांगली जिल्ह्यातील मिरज शहरामध्ये असलेली शासकीय दूध डेअरी अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असून तिची मौल्यवान जागा सध्या कोणत्याही उत्पादक कामासाठी वापरली जात नाही। ही जागा मिरज शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग तसेच औद्योगिक क्षेत्राशी तिची उत्तम जोडणी आहे। त्यामुळे या जागेवर आधुनिक लॉजिस्टिक पार्क उभारल्यास संपूर्ण सांगली जिल्ह्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळू शकते। मिरज हे दक्षिण महाराष्ट्रातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र असून कृषी उत्पादन, साखर उद्योग, हळद, द्राक्षे, फळे, भाजीपाला तसेच विविध लघु व मध्यम उद्योगांसाठी वाहतूक आणि साठवणुकीच्या आधुनिक सुविधा उपलब्ध होणं काळाची गरज आहे। लॉजिस्टिक पार्क उभारल्यास मालाची साठवण, पॅकेजिंग, कोल्ड स्टोरेज, वितरण आणि निर्यात यासाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण होतील। परिणामी उद्योगांना चालना मिळेल, स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल आणि नव्या गुंतवणुकीसाठी मिरज हे आकर्षक केंद्र म्हणून विकसित होईल। त्यामुळे आपण संबंधित विभागामार्फत सदर जागेची पाहणी करून बंद पडलेल्या शासकीय दूध डेअरीच्या जागेवर महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार अत्याधुनिक लॉजिस्टिक पार्क उभारण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत, ही नम्र विनंती। आपण या महत्त्वपूर्ण मागणी सकारात्मक प्रतिसाद देऊन मिरज व सांगली जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा द्याल अशी अपेक्षा आहे।